नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। MPSC 2025 साठी ऑप्शनल पुस्तकांचे रिव्ह्यू आपण इथे बघत आहोत। एकच मिनिट थांबा। चला, तर याच्यामध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे आपलं तिसरं सेशन आहे। पहिलं सेशन आपण लाईव्ह घेतलेलं आहे, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता। तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन खूप जास्त आवडीचा लोकप्रिय असा ऑप्शनल आहे आणि अतिशय दर्जेदार पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची इथं उपलब्ध आहेत। फक्त MPSC चेच विद्यार्थी नाही तर पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी, सेट नेट देणारे विद्यार्थी, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपले जे संदर्भ ग्रंथ आहेत ते अतिशय उपयुक्त आहेत। ठीक आहे, ओके। पाठीमागच्या सेशनमध्ये आपण लोक प्रशासन हे जे आपलं पुस्तक आहे याचा बुक रिव्ह्यू घेतला होता। याच्यानंतर आज आपण न्यू होरायझन्स हे जे पुस्तक आहे आपलं न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मूळ लेखक आहेत मोहित भट्टाचार्य सर, याचा अनुवाद केलाय केसागर पब्लिकेशननी। या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण बघतोय। पुस्तक नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे, कारण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल घेणारे UPSC चे विद्यार्थी पण हे पुस्तक वापरतात, म्हणून आपल्याला सुद्धा असे दर्जेदार पुस्तक वापरायचे। आणि इथं आता तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम नाही, कारण मराठीमध्ये ही पुस्तकं तुम्हाला ट्रान्सलेट करून मिळत आहेत। पुस्तकं तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक दिलेली आहे, परचेस लिंक पण दिलेली आहे। जर काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मेसेज टाका कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला रिप्लाय देईन। ठीक आहे, ओके। चला, तर सिलेबस तुम्ही बघितला आहे असं मी कन्सिडर करते आणि इथं आपण या पुस्तकाची ओळख करून घेऊया। तर केंद्र लोकसेवा आयोगाचे तद्वतच सेटनेट परीक्षांचे परीक्षार्थी आणि पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा सर्वसमावेशक संदर्भ ग्रंथ आहे, जो तुम्हाला इथं ऑप्शनल साठी उपयोगी ठरणार आहे। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये आपण थोडंसं प्रस्तावना बघूया। हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक आदरणीय प्राध्यापक मोहित भट्टाचार्य या सरांनी लिहिलेलं आहे। नवी दिल्ली इथं ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इथं त्यांनी ऑर्गनायझेशनल ॲनालिसिस हा विषय शिकवलेला आहे आणि कोलकाता विद्यापीठामध्ये त्यांनी लोकप्रशासन विषयाचं अध्यापन केलेलं आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं आपण ऑप्शनलसाठी वापरतोय, लक्षात घ्या। तर नक्कीच तुम्हाला ऑप्शनलमध्ये मार्क्स खूप चांगले मिळतील। तर न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा भट्टाचार्य सरांचा विद्यार्थीप्रिय ग्रंथ आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण नावाजलेला आहे आणि इथं मूळ इंग्रजीमध्ये आहे, मराठीमध्ये अनुवाद केलाय वासंती फडके मॅडम यांनी। तर इथं बघा, आपल्याला हा जो ग्रंथ आहे, हे जे पुस्तक आहे, तर हे आपल्या ऑप्शनलसाठी आपल्याला खूप जास्त उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, ओके। आता याच्यामध्ये आपण इंडेक्स बघूया, जेणेकरून तुम्हाला तुमचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधला कोणता पार्ट कव्हर होईल ते लक्षात येऊन जाईल। ठीक आहे, ओके। चला, तर ही आहे आपल्या पुस्तकाची इंडेक्स आणि हा आहे आपला पहिला टॉपिक। ठीक आहे, टॉपिक नंबर 1, लोक प्रशासन स्वरूप, व्याप्ती आणि उत्क्रांती। बघा, लोक प्रशासन स्वरूप, व्याप्ती आणि उत्क्रांती। पाठीमागं आपण जे लोक प्रशासन पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये पण होतं, कारण का पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषयच आहे। सो तुम्हाला तिथे इंट्रोडक्शनमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये लोक प्रशासन म्हणजे काय हा एक कॉमन टॉपिक मिळून जाईल, पण बाकीचं कंटेंट डिफरंट असेल। ठीक आहे, ओके। याच्यामध्ये तुम्हाला प्रास्ताविक दिलेला आहे, त्याच्यानंतर तौलनिक लोक प्रशासन म्हणजे काय हे तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे। जनहित म्हणजे काय, ओके। लोक प्रशासनाची उत्क्रांती कशी झाली, पाठीमागं आपण विकास कसा झाला हे बघितलं होतं, बरोबर। याच्यामध्ये पुन्हा ॲडिशनल नवीन लोक प्रशासन आहे, सिंहावलोकन आहे, ओके। त्याच्यानंतर चिकित्सक सैद्धांतिकता आणि सार्वजनिक संघटना, याच्यावरती पण तुमचे क्वेश्चन विचारलेले आहेत की चिकित्सक सैद्धांतिकता म्हणजे काय, ओके, आणि सार्वजनिक संघटना। लक्षात घ्या, हे जे टॉपिक असतात, टॉपिकमध्ये ते सब पॉईंट्स असतात ना, तर हे सब पॉईंट तुम्ही अभ्यासता, तुम्ही समजून घेता, पण तुटक क्वेश्चन नसतात याच्यामध्ये। तुम्हाला खूप जास्त मर्ज करून क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे
विषय कितपत तुम्हाला समजलाय हे इथं बघितलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे लोकसेवा दृष्टिकोन. ओके, असे पॉईंट्स तुम्हाला समजून घ्यावे लागतात आणि फायनली तुम्हाला सारांश दिलेला आहे. बघा, सारांश जेव्हा आपण अभ्यासतो ना, सारांश अभ्यासल्यानंतर जे आपले निष्कर्ष असतात ना, तर निष्कर्ष लिहिणं फार सोपं जातं. बरोबर, ज्या ज्या पुस्तकामध्ये सारांश असतो ना, तिथून खूप काही शिकायला मिळतं. तुमचे जे क्वेश्चनचे निष्कर्ष असतात ना, ते निष्कर्ष अगोदरच तयार होऊन जातात. लक्षात आलं तुमच्या? कारण तिथं आपल्याला विचार करावा लागत नाही. त्याच्यानंतर आहे संस्थात्मक परिणामकारकता. संस्थात्मक परिणामकारकता याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक ही संकल्पना दिलेली आहे की संस्थात्मक परिणामकारकता म्हणजे काय. आता जेव्हा आपले हे बुक रिव्ह्यूची सिरीज कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपण आन्सर रायटिंग मॉडेल क्वेश्चन आन्सर्स इथं आपण घेऊया. ठीक आहे, ओके. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तकं परचेस केलेली आहेत इथं तुमचा फीडबॅक नक्की द्या. तिसरा टॉपिक आहे इथं आपला खाजगी व सार्वजनिक दोन परस्पर भिन्न क्षेत्रे. ठीक आहे, खाजगी आणि सार्वजनिक दोन परस्पर भिन्न क्षेत्र. या दोन परस्पर भिन्न क्षेत्रामध्ये तुम्हाला जो काही फरक आहे तो शिकायचा आहे. खाजगीकरणाच्या पद्धती तुम्हाला शिकायच्या आहेत. ओके, सार्वजनिक क्षेत्राचं वेगळेपण तुम्हाला अभ्यासायचं आहे की सार्वजनिक क्षेत्राचं वेगळेपण काय आहे. ओके, त्याच्यानंतर दृष्टिकोन, तत्व आणि सिद्धांत. दृष्टिकोन, तत्व आणि सिद्धांत. ठीक आहे, याच्यामध्ये दृष्टिकोन म्हणजे काय, प्रशासकीय सिद्धांत, संघटना सिद्धांत काय आहे, दोन दृष्टिकोन असतील, हेनरी फेयॉल यांच्याबद्दल असेल, पार्किन्सनचं तत्व असेल. तर हे हेनरी फेयॉल, पार्किन्सन्स तत्व हे जे पॉईंट्स असतात ना, असे पॉईंट्स इम्पॉर्टंट असतात. कारण का स्पेसिफिक तुम्हाला हे समजून घेऊन, म्हणजे पार्किन्सनचं तत्व तुम्हाला समजूनच घ्यावं लागतं. त्याच्यावरती जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर तुम्ही तिथं अंदाजे काहीही लिहू शकत नाही. इवन कोणताही पॉईंट्स असू द्या, तुम्हाला तिथं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला खाजगीकरणाच्या पद्धती विचारल्या तर तिथं तुम्हाला खाजगीकरण म्हणजे काय आणि खाजगीकरणाच्या पद्धती व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काही लिहून चालतं का नाही, त्याच्यासाठी दर्जेदार पुस्तकच आपल्याला इथं वापरावी लागतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये पीटरचा सिद्धांत पण तुम्हाला दिलेला आहे. फेयॉलचा सिद्धांत, पीटरचा सिद्धांत हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार आहे. ठीक आहे, पीटरचा सिद्धांत आहे, फेयॉलचे अनुयायी आहेत, मेरी पार्कर फोलेट आहेत. तर हे जे दिलेलं आहे पुस्तकामध्ये यांच्याबद्दल वाचून याच्यावरती UPSCला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेत ते आपल्याला इथं प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे नोकरशाहीचा सिद्धांत. बघा, याच्यानंतर आहे नोकरशाहीचा सिद्धांत. मार्क्सचे नोकरशाहीबाबतचे विचार याच्यावरती तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आधी नोकरशाहीचा सिद्धांत काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मार्क्सचे नोकरशाहीबाबतचे विचार तुम्हाला इथं लिहिता आले पाहिजेत. रॉबर्ट मायकेल्स असतील, वेबरचं प्रतिमान असेल, वेबरच्या सिद्धांताचे 3 पैलू असतील, वेबरवरील टीकात्मक निबंध असेल. तर हे सगळं तुम्हाला इथं समजून घेऊन, बघा फक्त समजून घेऊन पण चालणार नाही, याच्यावरती क्वेश्चन आले तर कसे लिहिले पाहिजेत, पुस्तकामध्ये जे कंटेंट आहे ते कसं उतरवलं पाहिजे ते तुम्हाला इथं शिकून घ्यायचं आहे. ठीक आहे, वर्तनवादी आणि व्यवस्थात्मक दृष्टिकोन म्हणजे कंटेंट तुमच्यासमोर रेडी आहे, फक्त तुम्हाला UPSCचे क्वेश्चन उचलून प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, वर्तनवादी आणि व्यवस्थात्मक दृष्टिकोन याच्यामध्ये पारंपरिक सिद्धांत, मानवी संबंधाबाबतचा दृष्टिकोन, नवमानवी संबंधवादी, चेस्टर्ट बर्नार्ड असतील, प्रणाली दृष्टिकोन आहे, संघटना सिद्धांताची अनवर्थकता आहे, पर्यावरण आणि संघटना आहे. तर हे सगळं नवीन आहे आपल्यासाठी. बरोबर, बंदिस्त आणि मुक्त प्रतिमाने. बघा लक्षात घ्या, ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स बऱ्यापैकी ओळखीचे असतात. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तुमचं जर आर्ट्स फॅकल्टीमधून तुम्ही असाल तर तुम्हाला थोडंसं ओळखीचं वाटू शकतं, पण
तुमचा इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे तोच ऑप्शनल तुम्ही निवडा. ठीक आहे. काही विद्यार्थी काय करतात, ज्या ऑप्शनलचा सक्सेस रेट जास्त आहे तो ऑप्शनल निवडतात. मग तिथं काही गोष्टी आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असू शकतात, पण आपला IQ तेवढा असतो, आपण तेवढं समजून घेऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं वर्तनवादी आणि व्यवस्थात्मक दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे ध्येय, धोरणे आणि अंमलबजावणी. ठीक आहे. ओके, ध्येय, धोरणे आणि अंमलबजावणी. याच्यामध्ये संघटनात्मक ध्येय, राजनीतीशास्त्र आणि लोकप्रशासन, अंमलबजावणी, धोरणविषयक अभ्यासातील प्रगती, हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता हे तुम्हाला पॉईंट्स तर दिसतात, पण तुम्हाला हे कधी समजेल, जेव्हा तुम्ही आधी सिलेबस बघाल की हां हे सिलेबसमध्ये आहे, किंवा जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघाल. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं मेन्शन करा, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण इथं घेऊया. आपण कोणते क्वेश्चन पेपर आपल्याला घ्यावे लागतील, आपल्याला UPSCचे क्वेश्चन पेपर इथं घ्यावे लागतील. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे नियोजन, संघटना आणि संरचनात्मक संकल्पना. बघा याच्यामध्ये नियोजन, संघटनात्मक संरचना, कार्यव्याख्या आणि श्रेणीबद्धता, हे सगळं तुम्हाला नियोजन, संघटना आणि संरचनात्मक संकल्पनामध्ये शिकावं लागेल. ठीक आहे. ओके, क्लिअर. टोटल आपले हे 8 टॉपिक झाले. 9वा टॉपिक बघूया आपण. 8व्या टॉपिकमध्ये पुढचा पार्ट काय दिलेला आहे बघा. आधी तुम्ही हे बघून घ्या की तुम्हाला जे 2 पेपर आहेत, 2 पेपरमध्ये जो सिलेबस दिलाय तो या पुस्तकातून सगळा कव्हर होतोय, म्हणून आपण इथं बुक रिव्ह्यू घेतोय, लक्षात घ्या. तर ती पुस्तकं तुम्हाला लगेचच परचेस करायची आहेत आणि अभ्यास स्टार्ट करायचा आहे. कारण का, बरोबर 1 वर्ष फक्त तुम्हाला मिळते. 1 वर्ष खूप कमी आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला प्रीचा अभ्यास करायचा आहे, ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे, मेन्सचे सगळे पेपर्स करायचे आहेत आणि फर्स्ट अटेम्प्ट तुमचा द्यायचा आहे. वरचे दिवस तर प्रॅक्टिससाठी लागतात. याच्यामध्ये प्राधिकार आहे. ठीक आहे. अन्य संकल्पना, ग्रॅक्युनसचा सिद्धांत आहे. ठीक आहे. ग्रॅक्युनसचा सिद्धांत, प्रत्यक्ष कृती आणि सल्लागार सहाय्य, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये अभ्यासावं लागेल. त्याच्यानंतर आहे निर्णय निर्धारण आणि प्रक्रिया. बघा निर्णय निर्धारण आणि प्रक्रिया याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये निर्णय निर्धारण प्रक्रिया म्हणजे काय, ही फक्त एक संकल्पना आपल्याला शिकायची आहे. त्याच्यानंतर 10वा टॉपिक आहे संप्रेषण, नियंत्रण, प्रेरणा, नेतृत्व आणि समन्वय. लोकप्रशासन, नांदेडकर सर आणि क्षीरसागर सरांचं पुस्तक आपण बघितलं, ते पण आपल्याला मस्त आहे. याच्यामध्ये पण आपल्याला सगळं नवीन कंटेंट मिळतंय. सो हेही पुस्तक आपल्याला, मग 500 मार्कासाठी एवढी पुस्तकं तुम्हाला वापरावी लागतील. संप्रेषण म्हणजे काय, संघटनातील नियंत्रण असेल, प्रेरणा, संघटनेतील नेतृत्व, समन्वय, या सगळ्या संकल्पना तुम्हाला इथं मिळून जातात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे आंतरसंघटनात्मक संबंध. आंतरसंघटनात्मक संबंध म्हणजे काय ते सांगून तुम्हाला इथं एक्झाम्पल वगैरे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर राजकारण आणि प्रशासन. आता हा आवडता विषय असतो, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की लोकलची उदाहरणं, पॉलिटिक्स वगैरे असली एक्झाम्पल आपल्याला द्यायची नाहीत. आपल्याला व्यवस्थित ऑथेंटिक कंटेंट तिथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे लोकप्रशासन आणि जनता. याच्यामध्ये आंतरक्रिया वर्गीकरण, संस्थात्मक युक्त्या, नागरिकांची सनद आहे, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर आहे प्रशासकीय सुधारणा. प्रशासकीय सुधारणा, सुधारणा प्रक्रिया, सुधारणांची अंमलबजावणी असेल, प्रत्यक्षातील प्रशासकीय सुधारणा आहे. ठीक आहे. ओके. आणि इथं तुम्हाला हा समारोप दिलेला आहे. तर प्रशासकीय सुधारणेमध्ये तुम्हाला सुधारणा प्रक्रिया, अंमलबजावणी आणि प्रत्यक्षामध्ये एक अधिकारी म्हणून तुम्हाला इथं तुमचं मत पण लिहिता येण्यासारखे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे तुलनात्मक लोकप्रशासन. पाठीमागच्या पुस्तकामध्ये पण आपण तुलनात्मक लोकप्रशासन टॉपिक बघितला होता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे विकासात्मक लोकप्रशासन. 16 नंबरचा टॉपिक आहे आपला विकासात्मक लोकप्रशासन. सगळीकडे तुम्हाला संकल्पना आधी समजून घ्यायचे की विकासात्मक लोकप्रशासन म्हणजे काय सांगून विकासात्मक प्रशासनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्मचारी प्रशासन आहे. याच्यामध्ये कर्मचारी प्रशासन, नोकर भरती, कर्मचाऱ्यांची योग्यता, प्रशिक्षण, नोकरीतील विकास, कार्यनिष्पत्तीचं मूल्य निर्धारण, हे सगळं आपल्याला इथं
अभ्यास आहेत. त्याच्यानंतर आहे आर्थिक प्रशासन. आर्थिक प्रशासन म्हणजे काय? अर्थसंकल्प, आर्थिक प्रशासनाची अभिकरणं, जमा खर्च, लेखापरीक्षण, तिकडं पण आपण बघितलं होतं आर्थिक प्रशासन. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर भारतातील लेखा असेल, भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक असतील, त्याच्यानंतर शून्याधारित अर्थसंकल्प आहे. तर हे सगळं आपण कुठं अभ्यासतोय? हे सगळं आपण अभ्यासतोय आर्थिक प्रशासनामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नवीन लोकव्यवस्थापन. नवीन लोकव्यवस्थापन, सुशासन आणि सरकारी उत्तरदायित्व. सरकारी उत्तरदायित्व, उत्तरदायित्वाचे प्रकार वगैरे आपण पाठीमागच्या पुस्तकामध्ये पण बघितलं होतं. त्याच्यानंतर प्रशासकीय नीतिशास्त्र आहे, समकालीन लोकप्रशासन आहे, जागतिकीकरण आणि लोकप्रशासन आहे, उत्तर आधुनिकता आहे आणि लोकप्रशासन आहे. तर 285 पेजेसचं हे पुस्तक आहे, अतिशय दर्जेदार. त्याच्यानंतर 329 पेजेसचं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे इथं बघा, याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप आहे. नागरी समाज आणि शासन पण दिलेलं आहे. ठीक आहे, नागरी समाज आणि शासन. ओके, याच्यामध्ये नागरी समाज आणि शासन. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन, तुमचा माहितीचा अधिकार जो आहे तो इथे दिलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा 2005. त्याच्यानंतर सहभाग आणि शासन 28 नंबरचा टॉपिक. याच्यामध्ये सहभागी शासन म्हणजे काय? ई गव्हर्नमेंट हा पण एक टॉपिक त्यांनी इथं दिलेला आहे. प्रशासकीय सुधारणांची तंत्र इथं ॲड, पाठीमागच्या पुस्तकामध्ये हा टॉपिक नव्हता. पार्श्वभूमी, कार्याभ्यास, कार्यपद्धती, अध्ययन असेल, काल अभ्यास असेल, गॅन्ट तक्ता आहे, चिकित्सा मार्ग पद्धती आहेत. म्हणून आपल्याला रेफरन्स बुक 5 ते 6 रेफरन्स बुक ऑप्शनलसाठी वापरावी लागतात. ठीक आहे, तर हे एक पुस्तक महत्त्वाचं आहे. तर न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जातील. लक्षात घ्या, ऑप्शनलचा अभ्यास मी नंतर चालू करतो, आधी GSचा करतो, असं करू नका. सुरुवातीपासूनच प्री प्लस मेन्स तुम्ही तयारी चालू करा. पुस्तकं मागवताना काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.